हे कोकणातले विशिष्ट फळ आहे कोकम. अनेकांना माहीत नसते, पण हे ज्यापासून आपण आमसूल तयार करतो असे फळ कोकम आहे. यापासून आमसूल तयार करायची पद्धत आज आपण बघूया. या फळांना आपण अशा रीतीने कापून घेतो आणि त्यानंतर यातून असे त्यातील बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्या ज्या साली आहेत त्या अशा ठेवून यामध्ये बिया वेगळ्या करून एक चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर बिया टाकलेल्या आहेत. या ज्या साली आहेत या साली उन्हात वाळवायच्या असतात, दिवसभर उन्हात वाळवायच्या. आणि ह्या ज्या बिया काढलेल्या आहेत याचा रस जो निघतो तो आपण इथे वापरणार आहोत. या ज्या बिया काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मिठाचं वापर का करायचा की ज्यामुळे काय होतं, या बियांना पाणी सुटतं आणि ते पाणी आपण नंतर आमसुलाला आणखी रंग येण्यासाठी आणि त्याच्यावर थर चढण्यासाठी वापरणार आहोत. हे अशा रीतीने मिक्स करायचं मीठ याच्यामध्ये. थोड्या वेळानंतर याला अशा रीतीने पाणी सुटेल जे खाली जमा होणार आहे असं. यामध्ये आपण दिवसभरामध्ये ही जेव्हा वाळतात ही साली याच्या, त्या वाळलेल्या साली सकाळी परत या पाण्यामध्ये टाकायच्या. त्याच्यावर परत थर चढेल या पाण्याचं. त्यानंतर परत चाळणीत काढून घ्यायच्या आणि परत सुकवायच्या. असं 3 दिवस करायचं. हे जे पाणी निघाल्यानंतर ह्या ज्या बिया आहेत या बियांच्या कोरड्या झाल्या पाहिजे इतपत त्यातलं पाणी काढून घ्यायचं. या खाली असलेल्या पाण्याचा उपयोग आपण नंतर आगळ म्हणून करू शकतो. अशा रीतीने 3 दिवस या साली सुकवल्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी यामध्ये मीठ टाकायचं आणि चौथ्या दिवशी परत या आणखी 2 दिवस या साली सुकवायच्या. त्यातून आमसूल तयार होतील. शिल्लक राहिलेले जे पाणी असतं याचा उपयोग आपण आगळ म्हणून करू शकतो. तसेच कोरड्या पडलेल्या बिया ज्या आहेत त्यापासून उपमाचे तूप आपण काढू शकतो आणि त्याचा उपयोग नंतर पोटदुखी यासारख्या मध्ये वापर केला जातो.